22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे, लोकार्पण सोहळा आहे। त्यानिमित्तानं नागपुरात त्या दिवशी दारूचे दुकानं बंद असावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे। युवा सेनेचं हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत युवा सेनेचे नेते हितेश यादव आहे। काय मागणी आहे, कशासाठी तुम्ही हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं? 22 तारखेला हिंदू धर्मासाठी सगळ्यात मोठा दिवस आहे। अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राची स्थापना होणार आहे आणि भव्य दिव्य भारतामध्ये हा हिंदू धर्म हा दिवाळीसारखा हा एक सण साजरा करणार आहे। तर त्या निमित्तात आम्हाला जिल्हा अधिकारी कार्यालय आम्ही गेलो, त्या कार्यालयामध्ये आम्ही सांगितलं की एक निवेदन दिले की 22 तारखेला सुट्टी जाहीर करावं आणि देशी आणि विदेशी शराब दारूची दुकान हे बंद ठेवण्यात यावं, हे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। तुम्ही हे निवेदन नागपूर पुरतच आहे मर्यादित की कुठे? हे पूर्ण पूर्व विदर्भ पुरती आहे। आम्ही विभागीय कार्यालयामध्ये ते एक निवेदन देणार आहोत। आज नागपूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा प्रमुख निलेश तिगरेच्या नेतृत्वाखाली आम्ही हा निवेदन या नागपूर शहरामध्ये देतो आहे। निलेशजी, का वाटतं तुम्हाला, का मागणी करावं असं वाटतं हे? कारण की त्या दिवशी दिवाळी साजरी करा असं माननीय पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर तुम्ही ही मागणी करताय? जिल्हाधिकारी साहेबांना आमची एकच रिक्वेस्ट आहे की हा जो 22 तारखेला जो राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी हा सर्व भारतीय नागरिकांकरिता दिवाळीसारखा हा सण आहे। त्या निमित्त आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की आज तुम्ही 22 तारखेला सर्व म्हणजे जेवढे प्रायव्हेट दुकाने त्यांनाही आपल्या पत्राद्वारे एक किंवा जाहीर सूचना देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। नक्कीच हे निवेदन जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे आणि 22 तारखेला श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे मोठा सोहळा आहे, लोकार्पण होणार आहे मंदिराचं। त्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये दारूचे दुकानं बंद ठेवा ही मागणी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन मोमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।